टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अगोदर डिपॉझिट न भरल्यामुळे महिलेला उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला। याचमुळे राज्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती आणि आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी यासाठी चौकशी समिती नेमली, परंतु दोन अहवाल समोर आले आहे। या अहवालामध्ये डॉक्टर घायसेंना दोषी ठरवल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आणि आता ससून हॉस्पिटलचा अहवाल समोर आला आहे। या अहवालामध्ये डॉक्टर घायसेंना क्लीन चिट दिल्याचं समजत आहे। हे अत्यंत धक्कादायक आहे। मुळात मध्यंतरी जे पोर्शकार प्रकरण झालं होतं, या प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटलवर रक्ताचे नमुने बदलण्याचा ठपका ठेवण्यात आला होता, हे तर सगळ्यांना माहितच आहे। परंतु मध्यंतरी हे जे प्रकरण झालं, हे प्रकरण भाजप आमदार अमित गोरखे यांनी उघडकीस आणलं होतं। भाजप आमदार अमित गोरखेंनाच आम्ही प्रश्न विचारत आहे की आता डॉक्टर घायसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का, त्यांना अटक होणार का आणि या भिसे कुटुंबाला न्याय मिळणार का? आणि जर न्याय मिळाला नाही तर भाजप आमदार अमित गोरखे भारतीय जनता पार्टीच्या मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा देणार का?